In the last lecture, we discussed types of stress and strain. Today, we will begin with elastic limit and then we will see Hooke's law, its statement and formula and types of modulus of elasticity. So, कुठलंही इलास्टिक मटेरियल जे असतं फॉर एक्झाम्पल रबर बँड ह्याला जेव्हा आपण स्ट्रेस अप्लाय करतो तेव्हा ह्याच्यामध्ये स्ट्रेन येतो म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे ह्याचे डायमेन्शन्स बदलतात. सो आपण रबर बँडला थोडासा फोर्स अप्लाय केला आणि सोडला तर काय दिसतं स्ट्रेस रिमूव्ह केल्यावर ओरिजिनल लेंथ परत मिळाली. आपण काय केलं समजा अजून थोडा फोर्स वाढवला तर काय दिसेल तुम्हाला पहिल्यापेक्षा इथे स्ट्रेन जास्त आहे आणि हा फोर्स रिमूव्ह केल्यावर सुद्धा रबर बँडला ओरिजिनल स्टेट परत मिळेल. जेवढा फोर्स तुम्ही डबल कराल तेव्हा चेंज इन डायमेन्शन म्हणजे स्ट्रेन सुद्धा डबल होतो. सो हे जर आपण करत राहिलो हळूहळू फोर्स वाढवत गेलो तर स्ट्रेन वाढत जाईल आणि एका ठराविक स्टेजपर्यंत तुम्ही ऑब्झर्व काय कराल ज्यावेळी आपण हात सोडू तेव्हा रबर बँडला ओरिजिनल लेंथ परत मिळते. पण असं आपण कंटिन्युअसली करत राहिलं तर काय ऑब्झर्व केलं असेल तुम्ही एकतर कधीतरी हा रबर बँड तुटेल आणि त्याच्या आधीची एक स्टेज तुम्ही ऑब्झर्व केली असेल की आपण स्ट्रेस वाढवल्यावर स्ट्रेन वाढतो बऱ्यापैकी स्ट्रेन वाढतो. पण आता जर आपण हा फोर्स सोडला तर रबर बँडला ह्या ओरिजिनल स्टेट मिळत नाही तर त्याची ओरिजिनलपेक्षा थोडी जास्त लेंथ त्यामध्ये परमनंटली ॲड झालेली दिसेल म्हणजे याचं परमनंट डिफॉर्मेशन होईल. तर ज्या स्ट्रेसपर्यंत आपला रबर बँड इलॅस्टिक होता त्या स्ट्रेसला म्हणायचं इलॅस्टिक लिमिट आणि ते लिमिट क्रॉस केल्यानंतर रबर बँडला ओरिजिनल लेंथ परत मिळाली नाही म्हणजेच हा कशामध्ये कन्वर्ट झाला प्लास्टिकमध्ये. सो ह्या प्लास्टिक झालेल्या रबर बँडला सुद्धा आपण अजून स्ट्रेस देऊन वाढवत जाऊ शकतो स्ट्रेन आणि एक स्टेज अशी येईल की एका ठराविक स्ट्रेसला हा तुटेल. सो ज्या स्ट्रेसला हा रबर बँड ब्रेक होईल त्याला म्हणायचं ब्रेकिंग स्ट्रेस. तर आता दोन स्ट्रेस ॲक्च्युली आपण डिफाईन करणार आहे. हेच एक्झाम्पल मी न्यूमरिकलच्या फॉर्ममध्ये लिहिले. सपोज एखाद्या मटेरियलला आपण स्ट्रेस अप्लाय करत गेलो इन्क्रीजिंग ऑर्डरनी तर अकॉर्डिंगली तुम्हाला स्ट्रेन पण इन्क्रीज होताना दिसेल. स्ट्रेस जर डबल केला तर स्ट्रेन सुद्धा इथे डबल झालेला दिसेल म्हणजे 1 युनिट स्ट्रेसला 0.5 स्ट्रेन असेल जर मटेरियलमध्ये तर 2 युनिटला किती झाला तो 1 झाला 3 युनिटला किती झाला 1.5 म्हणजे जर आपण 1 युनिटनी स्ट्रेस वाढवला तर या एक्झाम्पलमध्ये 0.5 नी स्ट्रेन वाढत आहे. याला म्हणायचं स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. इथे प्रपोर्शनॅलिटी दिसेल तुम्हाला ह्या दोघांमध्ये आणि प्रत्येक स्टेजला जर आपण स्ट्रेस रिमूव्ह केला तर ओरिजिनल डायमेन्शन्स पण त्या मटेरियलला परत मिळतात. पण एक स्टेज अशी येते की तो स्ट्रेस अप्लाय केल्यावर फॉर एक्झाम्पल इथे समजा मी 6 युनिट लिहिलं आयडियली इथे आन्सर काय हवं होतं 3 युनिट पण त्या स्ट्रेसला ओरिजिनल डायमेन्शन्स परत मिळत नाही तर एक मोठा चेंज काहीतरी झालेला दिसेल तुम्हाला स्ट्रेनमध्ये. सो इथे मटेरियलची ही प्रपोर्शनॅलिटी गेली प्लस हा स्ट्रेस रिमूव्ह केला आपण तर ओरिजिनल लेंथ परत मिळत नाही मटेरियलमध्ये परमनंट डिफॉर्मेशन येतं. सो इथून पुढे आपलं मटेरियल काय असणार आहे प्लास्टिक असणार आहे आणि इथून कमी लिमिटला काय होतं मटेरियल आपलं इलॅस्टिक होतं नेचरली. सो इथून पुढे सुद्धा आपण स्ट्रेस वाढवू शकतो 7 युनिट 8 युनिट पण आता प्रपोर्शनॅलिटी राहत नाही. इथे कुठलाही एक चेंज मिळेल तुम्हाला स्ट्रेन जो प्रेडिक्ट करता येणार नाही आणि एका ठराविक स्ट्रेसला मटेरियल ब्रेक झालं. समजा 9 युनिटला काय झालं इथं आपलं मटेरियल ब्रेक झालं तर ह्या स्ट्रेसला म्हणायचं ब्रेकिंग स्ट्रेस. समजा तुम्ही डायरेक्ट या मटेरियलला 10 युनिट किंवा 12 युनिट अप्लाय केलं असतं तर हे ऑब्झर्व करता आलं असतं का नाही ते डायरेक्ट ब्रेक झालं असतं. सो हायर सगळ्या व्हॅल्यूजना हे मटेरियल ब्रेक होणार आहे पण मिनिमम कितीला ब्रेक होणार आहे ते 9 युनिटला. सो ह्या मिनिमम स्ट्रेसला जिथे हे मटेरियल ब्रेक होणार आहे त्याला म्हणायचं ब्रेकिंग स्ट्रेस आणि मटेरियल इलॅस्टिक कुठेपर्यंत राहिलं आपलं या व्हॅल्यूपर्यंत. किती स्ट्रेस आहे तो 5 युनिट स्ट्रेस तर याला म्हणायचं इलॅस्टिक लिमिट. सो इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये त्याच्यापेक्षा लोअर व्हॅल्यूजना सुद्धा मटेरियल आपलं इलॅस्टिक आहे. मॅक्झिमम किती व्हॅल्यूपर्यंत इलॅस्टिक आहे मटेरियल त्या स्ट्रेसला म्हणायचं इलॅस्टिक लिमिट. सो हा जर स्ट्रेस आपण अप्लाय केला किंवा याच्यापेक्षा कमी तर मटेरियलमध्ये परमनंट डिफॉर्मेशन येत नाही पण इथून पुढच्या स्ट्रेसला मटेरियलमध्ये परमनंट डिफॉर्मेशन येतं म्हणजेच ते प्लास्टिक होतं. सो आता डिफाईन कसं करणार पहा आपण इलॅस्टिक लिमिट. सो आता इलॅस्टिक लिमिट कसं डिफाईन करणार आपण द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस to which a material can be subjected without any permanent
deformation is called elastic limit, or we can also define it as the maximum value of stress up to which the given material remains elastic in nature. सो इलॅस्टिक लिमिट डिफाईन करताना आपण पाहिलं होतं की इलॅस्टिक लिमिटपर्यंत मटेरियलचं बिहेवियर कसं असतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे स्ट्रेस ज्या प्रमाणात बदलेल तशाच प्रमाणात युनिफॉर्म जर बदल असेल स्ट्रेसमध्ये तर स्ट्रेनमधला बदल पण काय असतो, युनिफॉर्म असतो. यालाच म्हणायचं हुक्स लॉ. हे सायंटिस्टचं नाव आहे आणि ह्या लॉचं स्टेटमेंट कसं लिहिणार पहा आपण, विदिन इलॅस्टिक लिमिट म्हणजेच इलॅस्टिक लिमिटपर्यंत स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. मॅथमॅटिकल फॉर्म असा लिहिता येईल, स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आणि मॅथमॅटिक्समध्ये काय करतो आपण, प्रपोर्शनॅलिटी ऐवजी जर इक्वल टू लिहायचं असेल तर आपल्याला एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागतो. मग हा फॉर्म्युला कसा होईल, स्ट्रेस इज इक्वल टू सम कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इनटू स्ट्रेन. आता स्ट्रेन आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करूया. फॉर्म्युला काय मिळेल, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो दिस इज फॉर्म्युला फॉर हुक्स लॉ. आणि आता ह्या कॉन्स्टंटला नाव दिलेलं आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हा जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो, हा जो रेशो येतो स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचा, त्याला काय म्हणायचं, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा त्याला इलॅस्टिक कॉन्स्टंट असंही म्हणतात. सो तो डिफाईन कसं करता येईल पहा आपल्याला, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन करस्पॉन्डिंग स्ट्रेन. सो ह्या फॉर्म्युलावरून तुम्ही हा मॉड्युलस डिफाईन करू शकता. आणि त्याचं युनिट काय येईल पहा, एसआय युनिट, स्ट्रेसचं युनिट आपण लास्ट टाइम पाहिलेलं आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय स्ट्रेनचं युनिट. स्ट्रेनला युनिट नाही आहे आणि म्हणून मॉड्युलसला कशाचं युनिट राहणार, फक्त स्ट्रेसचं. सो इट्स एसआय युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड सीजीएस युनिट इज डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता स्ट्रेस आणि स्ट्रेनचे 3 टाइप्स आपण पाहिले. अकॉर्डिंगली ह्या मॉड्युलसचे सुद्धा किती टाइप्स असणार आहेत, 3 टाइप्स असणार आहेत. सो आपण 1 बाय 1 बघूया ते टाइप्स. सो फर्स्ट टाइप ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, इट इज रिलेटेड टू चेंज इन लेंथ. ही डायग्राम आपण लास्ट टाइम पाहिलेली आहे. सो जर लेंथ बदलत असेल मटेरियलची तर तिथे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीला नाव दिलेलं आहे यंग्स मॉड्युलस. सो हे सायंटिस्टचं नाव आहे. याचं सिम्बॉल घेताना कॅपिटल वाय घ्यायचं, यंग्स मॉड्युलस. आणि डिफाईन कसं करणार आपण, इट इज रेशो ऑफ टेन्साईल स्ट्रेस टू टेन्साईल स्ट्रेन. यू कॅन से हियर लिनियर और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस ऑल्सो. सो यंग्स मॉड्युलस इज डिफाइंड ॲज टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन. आणि फॉर्म्युले झालेले आहेत लास्ट टाइम तुम्हाला. टेन्साईल स्ट्रेस कसं डिफाईन करतो आपण, एफ अपॉन ए, किंवा आणखीन काय फॉर्म्युला घेतो आपण त्याला, एम जी डिवायडेड बाय एरिया किती घ्यायचा इथे, वायरसाठी पाय आर स्क्वेअर, क्रॉस सेक्शनल एरिया. आणि टेन्साईल स्ट्रेन कसं डिफाईन केलं आपण, स्मॉल एल बाय कॅपिटल एल. स्मॉल एल इज इलॉंगेशन इन द मटेरियल अँड कॅपिटल एल इज ओरिजिनल लेंथ ऑफ दिस वायर. सो स्मॉल एल बाय कॅपिटल एल. सो ह्या व्हॅल्यूज जर पुटअप केल्या ह्या इक्वेशनमध्ये तर वायसाठी फॉर्म्युला काय मिळेल पहा, एफ अपॉन ए डिवायडेड बाय एल बाय एल और एम जी अपॉन पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल बाय एल. आणि मग हे न्यूमरेटरला शिफ्ट होईल, कॅपिटल एल पाय आर स्क्वेअर खाली येईल. सो फायनल फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, यंग्स मॉड्युलससाठी वाय इज इक्वल टू एम जी एल अपॉन पाय आर स्क्वेअर एल. एम इज मास अटॅच टू द लोअर एंड ऑफ द वायर, जी इज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. Capital L is original length of the material, again pi is constant, r is radius of the wire before loading, and small l is elongation produced in the material. And since this is ratio of stress upon strain, y चं सुद्धा SI युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, CGS युनिट असेल डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता नेक्स्ट टाइप बघूया आपण. नेक्स्ट मॉड्युलस इज रिलेटेड टू चेंज इन व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. जर व्हॉल्यूम चेंज होत असेल तर त्या मॉड्युलसला म्हणायचं बल्क मॉड्युलस. इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल के. सो आपण डायग्राम क्यूब किंवा स्फिअरची इथे घेतली तरी चालेल, जिथे आपण व्हॉल्यूम चेंजेस दाखवले होते. आणि आता बल्क मॉड्युलस कसा डिफाईन करणार आपण, इट इज रेशो ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन. सो या केसमध्ये एफ हा टोटल फोर्स होता या क्यूबवरचा, एरिया किती घ्यायचा क्यूबचा ए, टोटल व्हॉल्यूम किती आहे व्ही, आणि मग एफ अपॉन ए केलं तर आपल्याला चेंज इन प्रेशर मिळतं. सो या डायग्राममध्ये आपण प्रेशर वाढलेलं दाखवलेलं आहे. सो कितीने चेंज झालेलं आहे प्रेशर इथे, इन्क्रीज डीपीने. आणि हा जो शेडेड एरिया आहे हा आहे आपला चेंज इन व्हॉल्यूम, तो किती कुठल्या सिम्बॉलने दाखवला आहे आपण, डीव्हीने. सो फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे इथे, व्ही मायनस डीव्ही. आता व्हॉल्यूम स्ट्रेस काय होता या केसमध्ये पहा आपला, एफ अपॉन ए, ज्याला आपण काय म्हटलं चेंज इन प्रेशर. आणि व्हॉल्यूम स्ट्रेन काय होता आपला,
चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे dv अपॉन v. सो आता k ची व्हॅल्यू काय येईल पहा, स्ट्रेसला आपण ही व्हॅल्यू पुटअप करणार f अपॉन a डिवायडेड बाय स्ट्रेन dv बाय v. सो f अपॉन a बद्दल काय लिहिता येईल आपल्याला dp. सो k इज इक्वल टू dp डिवायडेड बाय dv अपॉन v. v वरती शिफ्ट होईल न्यूमरेटरला आणि फायनल फॉर्म्युला काय मिळेल, बल्क मॉड्युलस इज इक्वल टू v इंटू dp बाय dv. v म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम, dp म्हणजे चेंज इन प्रेशर, dv इज चेंज इन व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. सो अगेन k इज रेशो ऑफ स्ट्रेस to strain and therefore its SI unit is Newton per meter square. CGS unit is dyne per centimeter square. Now next type, it is related to change in shape of material. So cube चा parallelepiped झालेली डायग्राम आपण लास्ट टाइम पाहिली होती. सो तिथे फोर्स कसा अप्लाय करायचा आहे, एक फेस रिजिड सपोर्टला फिक्स करतो आपण आणि त्याच्या अपोजिट फेसला टँजेन्शियल फोर्स लावायचा, याला लॅटरल फोर्स म्हटलं तरी चालेल. सो दॅट फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मटेरियलच्या सगळ्या लेयर्स काय होतात, शिफ्ट होतात. किती अँगलने शिफ्ट झालेले दाखवलेत, थीटा एवढ्या अँगलने. फोर्स ज्या लेयरला अप्लाय केलेला आहे त्याची एरिया घ्यायची इथं कॅपिटल ए. सो सेंटीमीटरमध्ये जी डिस्प्लेसमेंट दिलेली आहे टॉपमोस्ट लेयरची, जी कॅपिटल डी एवढ्या डिस्टन्सवर आहे फिक्स्ड लेयरपासून, सो ती डिस्प्लेसमेंट किती दाखवली आपण, स्मॉल डी. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, थीटा. सो आता मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जो आहे तो कसा डिफाइन करणार बघा आपण, सिन्स इट इज रिलेटेड टू चेंज इन शेप, इट इज रेशो ऑफ शिअरिंग स्ट्रेस टू शिअरिंग स्ट्रेन. याला नुसतं शिअर असंही म्हणतात स्ट्रेनला. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ शिअरिंग स्ट्रेस टू शिअरिंग स्ट्रेन. सो शिअरिंग स्ट्रेसचा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कसा काढतो स्ट्रेस आपण, टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया ऑफ द लेयर टू विच द फोर्स इज अप्लाइड. आणि स्ट्रेन कसा काढतो शिअर आपण, इट इज अँगल थ्रू विच द लेयर्स आर डिस्प्लेस्ड. आणि जर डिस्प्लेसमेंट दिली असेल कॅपिटल डी तर फॉर्म्युला काय घ्यायचा स्ट्रेनसाठी, कॅपिटल डी बाय स्मॉल डी डिस्प्लेसमेंट असेल तर फॉर्म्युला काय घ्यायचा, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे काय, फिक्स्ड लेयर पासूनचं दिलेल्या लेयरचं डिस्टन्स, आणि स्मॉल डी म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ द लेयर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. सो ह्या व्हॅल्यूज जर इथं पुटअप केल्या तर इटाचा फॉर्म्युला काय मिळेल पहा, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन एफ अपॉन ए डिवायडेड बाय थीटा किंवा एफ अपॉन ए डिवायडेड बाय स्मॉल डी बाय कॅपिटल डी. सो फायनल फॉर्म्युला असा मिळेल आपल्याला, इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए थीटा और इटा इज इक्वल टू एफ डी अपॉन ए इंटू डी. एफ इज फोर्स, ए इज एरिया ऑफ द लेयर, capital D is distance of the layer from the fixed layer and small d is displacement in direction of force. आणि आता इटाचा SI युनिट काय असेल, इटा सुद्धा काय आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, आणि म्हणून याचा SI युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि CGS युनिट काय असणार आहे, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज आवर थर्ड टाइप ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सो आपण 3 कॉन्स्टंट्स पाहिले मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. कुठले कुठले, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो आपण जेव्हा हे कॉन्स्टंट स्टडी केले तेव्हा एका वेळी एक चेंज कन्सिडर केला होता, म्हणजे एकतर मटेरियलची लेंथ बदलेल फक्त, त्यावेळी कुठला मॉड्युलस येतो त्यामध्ये यंग्स मॉड्युलस. व्हॉल्यूममध्ये चेंज असेल तर बल्क मॉड्युलस, आणि शेपमध्ये चेंज असेल तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो वाय, के आणि इटा हे 3 कॉन्स्टंट्स एका वेळी एक असे स्टडी केले आपण. इटाचा सिम्बॉल कसं काढायचं का, एम सारखं लेटर काढायचं स्मॉल एन आणि त्याची लेंथ वाढवायची आणि ह्याचं प्रोनाउन्सिएशन इटा असं करायचं. सो हे 3 कॉन्स्टंट्स पाहिले आपण, एका वेळी एक चेंज कन्सिडर करून. पण मटेरियलला एखादा डिफॉर्मिंग फोर्स असा पण अप्लाय केला जाऊ शकतो की तिन्ही चेंजेस सायमल्टेनियसली येते. म्हणजे काय, मटेरियलची लेंथ पण बदलू शकते, सोबतच त्याचं व्हॉल्यूम बदलू शकतं आणि त्याच्यासोबतच शेप पण चेंज होऊ शकतो. सो हे तिन्ही चेंजेस जर सायमल्टेनियसली आले तर त्या मटेरियलमध्ये हे तिन्ही मॉड्युलस आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या केसमध्ये त्या तिघांमध्ये काय रिलेशन असेल तर हे या फॉर्म्युलाने दिलेलं आहे. काय पहा फॉर्म्युला, y इज इक्वल टू 9 इटा के डिवायडेड बाय 3k प्लस इटा. सो याचं डेरिवेशन नाही आहे आपल्याला, फक्त हा फॉर्म्युला आहे तुम्हाला. तर शॉर्ट आन्सरमध्ये एकतर हा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो किंवा याच्यावरती एक शॉर्ट न्यूमेरिकल पण एक्झामला येऊ शकतो. y इज इक्वल टू 9 इटा के डिवायडेड बाय 3k प्लस इटा. सो वेअर y इज यंग्स मॉड्युलस, k इज बल्क मॉड्युलस and eta is modulus of rigidity. So this is the relation between the 3 moduli of elasticity.